पाहुणं राहतंय पानसट टाकायला लागलं तर आणि काय निघलंय मेल्याला उंदीर निघला हो क्या पाहुणे मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर बघा आता ही वाखार आपली भरायची चालू आहे. आता तुम्हाला दाखतो 4 दिवसाच्या आधीचे व्हिडिओ. आता बा मी भैमुगकडं जेव्हा दाऱ्या होतो तवर बा एवढी वाखार भरून झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो पहिले जेव्हा काहीच नव्हती वाखार भरली. 4 दिवस मी भैमुगकडं दाऱ्या होतो, बोरकडं लक्ष द्यायला होतो, लाईट गेल्यावर चालू करून द्यायला. त्याच्यामुळं एवढी वाखार भरली ही. आता हे वळई बघा ही एवढे माग डागी कांदे निघलेत. वळई एवढी संपली पार. ही वळई तशीच अजून. आता तुम्हाला दाखवतो तिकडं चिंगळीचे कांदे तिकडून टाकले ते दाखवतो. तर बघावं की चिंगळीचे कांदे त्या कोडापासून अलीकडं आणि त्या कोडापासून मोठाले कांदे तिकडं हे मध्यम आहेत म्हणजे इथं. आता तुम्हाला दाखवतो मी ही 2 पहिलेचे व्हिडिओ जेव्हा कांदे टाकायला नसले जेव्हा वाखार आहेत. तर आज आपल्याला हे वाखार कांदे टाकायचे आहेत. वाखार आहेत हे बा कांदे आपले ही वळई टाकायची आहे. बाहेर जी आहे ही वळई तीच हे आता वाळलेले आहेत कांदे. आता ही वाखार आपल्याला स्टॉक भरून ठेवायचं बा जेवढे चांगले कांदे ते. तर सुरुवात केलेली वळई फळलेली आहे बघा. असे कांदे निघलेले आहेत वळईमध्ये. कसा कलर आलाय कांद्याला. आता वाखरीत नाही नेऊन टाकलेला. वाखरीला बी बा थोडी हे झालं होतं खराब. पहिले लाकडं मिडी हे बा ही जुनी मेड आहे त्या जागेवर आता नवीन टाकली अशी. वाखारीचं बी नवं जुनं करायचं लय. बांधाटे आणल्या तर काही अजून आणायचं चाललंय. हे अख्ख्या बांधाट्याला लावून द्यायला. बांधाट्याला ओके बांधाटे दिसतात हे बी मोल्डायला येतात. त्या जागेवर ह्या बांधाट्या अशा लावून द्यावं लागत्या. मग हे कांदे आत टाकून द्यायचे. बघू तर आज किती होते तर कांदे टाकायचे. आज वाकरीतच चाललंय काम. तर बा इथं बांधाटी घालायला चालली असेच. तिथं मोल्ड्या तिथं घालायच्या त्या बांधाट्या. कस काय कांदे दिसते तर एक साईज मोठं येईल. झाले की नाही बरं आहे बांधाटे घालून. फायनली कांदे टाकायला सुरू झालेली वाखारीत. बघा हे कांदे हे केले बांधाटे टाकून नीट. बांधाट्याने नीट केलेलं हे. आणि अशा तारे इथं कट घ्यायला किंवा इथे कटायचे तारे बी म्हणजे बाहेर फाकवण्या म्हणून. पाहुणं राहतंय पानसट टाकायला लागलं तर आणि काय निघलंय मेल्याला उंदीर निघला हो क्या पावडर इथून. बाई इथं कांद्यावर टाकायला लागते पावडर. या तर काय निघलंय मेलेला उंदीर पावडर इथून. कसं काय निघलाय काय नाही. ओके पिशवी बाय पावडरची. काय काय निघत आहे पावडर इथून. एवढे कांदे झाले तर आपले. अशा पंचात पावडर घेतली होती बा असं टाकायला. ही पावडर बा पडती कशी कांद्या आणि त्याच्यातून निघला उंदीर. तर बघा आता मी आलोय 4 दिवसातून ह्या कांद्या कड. बघा किती वाखार भरून झाली. ती दुसऱ्या खेपीचे कांदे भरलेले तर सकाळी एक टाकली. बघितलं सुरुवातीला तुम्ही. आता ही दुपारची एक दुपारी चालली. आता 1 वाजता खेपी.
तर बघा शेवटची गोणी फिकली. एवढ्या होत्या गोणी ह्या बरेच. एवढी आली वळई. ही दुसरी आहे. 2-3 दिवस होतो मी भैमुगा. 4 दिवस 2-3 काय 4 दिवस होतो भैमुगा दारे म्हणून दाखवा शकलो नाही. आता मी आलोय कांदे व्हायला. आता कट घ्यायचा आहे. ओके बघा म्हणजे फाकली नाही पाहिजे दोन्हीकडे जाळी. की तार तो काढित ती. चला आता बाहेरून जाऊ आपण. आता कटवा होता इथून की तार आली बघा. ओके ही तार दिली इथून वरून. आणि ओके बघा आता इथं वाढायचं चाललाय कट. ओके बघा फाकू नाही बाहेर एवढ्या कांद्याच्या लोडणी बोजाने कटामुळं राहत. किंवा तारीचा कट घेतलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो मी इथं किती वाखरी भरायच्या चाललेल्या आहेत सध्या. कांद्याचा स्टॉक ही आमची आहे पहिली 1 नंबर. किंवा ही आहे दुसरी 2 नंबर. ही आहे 3 नंबर भरायची वाखर चालू आहे. नको आबावर गोणे घ्यायला आहे इथं. काय आबा गरमत आहे का? किती भरले तुमची वाखर? अरे बा ही आहे 4 नंबर वाखर. एवढी भरली आहे जी नवीन केली आत्ता. तारेने पॅक बांबू ही नवीन तार. चला तर झाला ब्लॉग समाप्त. असेच नवीन माझे ब्लॉग